तर बेटवरती मासे पकडण्याची मजा घेऊया, बघूया काय लागतंय का. बेटवर कोणतरी आहे या मित्रांनो. तर बऱ्याच वेळानंतर इकडे खडपात आलो आणि ही एक तांबूशी हुक झाली मस्तपैकी. येस, ही कालवा आहेत ना, भाजू या लायटर आहे आपल्याकडे, एकच नंबर लागतील. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, डायरेक्ट समुद्रावरून स्वागत आहे. सकाळचे वाजले 7:30 आणि आपण बऱ्याच दिवसानंतर गरवायला आलोय समुद्रावरती. तर बिग टार्गेट असा काय नाही आहे, तर बेटवरती मासे पकडण्याची मजा घेऊया, बघूया काय लागतंय का. तर सूर्य वरती आलाय एकदम मस्तपैकी लाल लाल आणि आपल्या रेग्युलरवाल्या स्पॉटला आलोय बऱ्याच दिवसानंतर. तर मंडळी आहे ना इकडे येते आणि बरीचशी घाण करून जाते. एवढा छान स्पॉट आहे, खूप खतरनाक स्पॉट आहे. इकडे आलात ना की खूप भारी वाटतं बघायला वरून, पण जी पण मंडळी येते ना तिकडे कचरा करून जाते. तर खाली उतरूया आणि इकडे फिशिंग करूया. हे बघा मस्तपैकी पाणी पण चांगलं आहे, एकदम शांत समुद्र आहे. तर थोड्या उशिरानं हवा सुटेल, त्याच्यामुळे आता जाऊया लगेच आणि फिशिंग करायला सुरुवात करूया. लूरने पण फिशिंग करूया आणि बेट पण मारूया. 2 सेटअप आणलेत आज, चला. तर 2 सेटअप लावलेत, एक बेटसाठी लावला आहे आणि एक लावला आहे लूरसाठी. तर थोडा वेळ बेट मारून बघतो फक्त कोण बोचतंय का, नाही तर मग काय मारून ठेवू. तर जास्त काही मोठा लावूया नको, पडू नको रे बाबा. आली शेपटी आहे तर लावूनच टाकूया. ॲक्च्युली सेटअप ना 2 गऱ्याचा लावलेलाच होता ऑलरेडी, तर हा पहिला 2 गऱ्याचाच वापरूया. तर आपण खडपामध्ये फिशिंग करणार ना, त्याच्यामुळे 2 गऱ्याचा सेटअप ॲक्च्युली अडकतो लगेच. तरी पण आहेच रेडी, तर लावूया. तो गेला त्याच्यानंतर मग सिंगल लावूया. साधारण 9:30ची हाय टाईड आहे, तोपर्यंत पाणी भरेल. जास्त काही लांब मारला नाही, जवळच मारला आहे थोडासा. तर बघूया बाईट वगैरे आहे का. तर खूप दिवसानंतर आलो आहे गरवायला आणि सकाळीच ते पण. तर मागे आपण संध्याकाळी आलो होतो इकडेच, तर काय एवढा काय खास रिपोर्ट नव्हता. बिलन गोबरे लागलेले 5-6 आणि एक स्पॉटेड लागलेला मला वाटतं. खूप दिवसानंतर हार्ड लूर यूज करून बघूया. हार्ड लूरने सुरुवात करूया आज. बेटवर कोणतरी आहे या मित्रांनो, पण घरी आली. मासो पण आहे वाटतं काहीतरी, येईल की काय. ॲक्शनच नाही आहे अजिबात. ब्लू लाईन गोबरा लागला. तर घरी अटकली होती मग अशी, ह्या बंटाने काढली, ते बरं झालं. तर हा पहिलाच मासा रिलीज करूया त्याला. ब्लू लाईन गोबरा नको आपल्याला. जा. तर पुन्हा बेट लावलंय घरीला. सेटअप आजचा आहे ना अडतीड आहे 2 गरीचा. लांब मारून बघूया थोडासा. तिकडे लांब मारला ना, तिकडे मासा लागला, चरचा वगैरे असेल तर तो येताना मुश्किल आहे. पूर्ण लाईन घासत येते आणि खडपात जातो मग. तरी पण ट्राय करूया.
मित्रांनो स्पॉट चेंज करूया. बेटला इथे मध्ये मध्ये बाईट करतंय कोण नाही कोण, ब्ल्यूलन गोबरे वगैरे असतील. तर स्पॉट चेंज करून बघूया, दुसरीकडे जाऊया, पलीकडे जाऊया. चला. चला इकडे खाली जाऊन ट्राय करूया. त्या समोर तर जाळी आहेत बरीच, त्या कोपऱ्यात तिकडे जाळी नसतील कदाचित. तर जेव्हा जेव्हा तुम्ही याल ना इकडे, तेव्हा इकडे जाळं असतं. तर आज कुठे दिसत नाही जास्त जाळं. बघूया. इकडे पाणी पण चांगलं आहे. इकडे साधारण मला वाटतं बेटवरती काही ना काही चांगला मासा लागू शकतो या साईडला. बघूया. काहीतरी लागलं या. हो तांबूशी आहे, तांबूशी आहे. येस तांबूशी लागली मस्तपैकी. तोंड फाटलंय पडेल ते बघा, फडफडली तर बऱ्याच वेळानंतर इकडे खडपात आलो आणि ही एक तांबूशी हुक झाली मस्तपैकी. तर इम्पोस्टर होतं हे, त्याला पकडलं. अजून एक तांबूशी लागली आहे छोटी. चांगला पीस आहे, मी बोललो छोटा आहे. अजून एक तांबोसा लागला बघा मस्तपैकी. दोन कॅच झाले तिकडे या साईडला. तर मित्रांनो 10 वाजले, तिकडे गेलो खडपात, 2 कॅच झाले. तर एक चांगल्या साईजची तांबोशी लागली आणि दुसरी एक अजून त्याच्यापेक्षा छोटी लागली. पण जोक काय झाला माहिती आहे, आपण तांबोशी लागली ना छोटी, ती बाहेर अशी टाकून ठेवली आणि थोडं थोडं पुढे गरवत गेलो. तर येताना बघितलं ना तर कोला होता तिथे आणि कोल्याने तांबोशी गडप केली. मला वाटलं मोठी पण नेली असेल, पण मोठी ठेवली नशीब, नाहीतर दोन्ही कॅच कोल्याने गडप केले असते. तर इकडे मगाशी बेट मारून ठेवलेला आहे, पण त्याची हालचाल अजिबात नाही आहे. बघूया तरी उचलून काय विषय आहे. बघूया घरी जाग्यावर काय. हा अडकली मासा की काय. होय मासा आहे मित्रांनो, त्याला काहीतरी हाय मासा. हिला काय माहीत नाही, पण हाय काहीतरी मासा. टाकून ठेवून गेलेलो मी, काय अटकून राहिलंय ते बघायला लागेल. बराच वेळ झाला, जवळजवळ अर्धा तास व्हायला आला मी तिकडे गेलो होतो. हो स्पॉटेड गोबरा आहे, स्पॉटेड गोबरा. गोबरा आहे, गोबरा. गोबरा आहे, गोबरा चांगल्या साईजचा. एकच नंबर. हा बघा चांगल्या साईजचा गोबरा आहे. घरी टाकून ठेवून गेलेलो आणि त्याने खाल्ला बेट. एकच नंबर. चांगली साईज आहे, मस्त लागला एकदम. तर 3 मासे झाले असते, एक तांबूशी गायब झाली.
तरी जाऊ देत. चला 2 मासे तर मस्त सापडले. अजून आपल्याकडे बेट पण आहे आणि टाईम पण आहे. आपल्याला फिशिंगच करायची आहे. ठेवूया याला. आता बेट फिशिंगच करूया. हे अटकला. थांबा. काय आहे काय? तर आता दोन्ही रॉडने ना बेटच मारतोय. तो दुसरा रॉड मारून ठेवला. ह्याला काहीतरी लागला. आता ब्लू लाईन गोबरा नसू देत, कारण ब्लू लाईन गोबरे सोडायचे आहेत आज. ब्लू लाईन गोबरा आला. ब्लू लाईन गोबरा. जाओ बबन्या, ऐश करो. लगेच खाली गेला. तसाच खुश झाला असेल, मरणाचा खुश झाला असेल. रे बघा 2 मासे पकडलेत. मस्तपैकी पिशवीत ठेवले. जिवंतच आहेत दोन्ही पण. हे बघा, एक गोबरा, एक तांबवसा आहे. आणि एक तांबवसा कोल्ह्याने खाल्ला. येस. ही कालवा आहेत ना, भाजू या लायटर आहे आपल्याकडे. एकच नंबर लागतील. मस्त. ही बघा, ही सगळी कालवा आहेत, भरलेले आहेत मस्तपैकी. तांबूशी खाणारा कोल्हा हा बघा. आपली तांबूशी खाणारा कोल्हा या दगडाच्या पाठी गेला. हा बघा. तर जवळजवळ 12 वाजून गेलेत मित्रांनो. फिशिंगच करत होतो. मध्ये मध्ये बाईट होती पण खास नाही काय. तर भूक लागली आहे. पाणी खाली गेलं ना तर जुगाड केलाय खायचा. कालवं काढली तिथे दगडाने, मोठे मोठे दगड. तर आता इकडे गवत आहे, सावली बघूया आणि मस्तपैकी भाजूया. भाजून कालवं एक नंबर लागतील. ही बघा, एवढी कालवं आणलीत मस्तपैकी. बरेच डोळे आहेत कालवाचे. हे बघा. भाजू देत तरी लवकर. साधारण भाजली बस. तर गवतामध्ये, पातेऱ्यामध्ये भाजतात. तर इकडे सगळं गवत जळलेलं आहे ऑलरेडी. तिकडे आग जाण्यासारखा विषय नाही. आणि दुसरी गोष्ट, पाणी आणून ठेवले आपण जाताना विजवायला. भाजू दे रे बाबा. भाजली भाजली. गरम असतील. गरम आहेत की नाही? थंड झाले. साधारण गरम येतात. जबरदस्त लागतात, जबरदस्त. मित्रांनो, भाजलेली कालवं खायला या. सकाळपासून आपण फिशिंग करतोय.
काहीतरी 7:30ला आलेलो मला वाटतं. 2 ब्लू गोबरे आणि 2 तांबूशा, 1 गोबरा असे मासे लागले. तरी बघा, 1 गोबरा याच्यात आणि 1 तांबूशे आहे मस्तपैकी. मित्रांनो वरती आलो, इकडे वाळवंटात आल्यासारखं वाटायला लागले. ऊन मारणाचा पडलाय, ताण पण लागले, पाणी संपलं आपल्याकडचं, त्याच्यामुळे कल्टीच मारूया आता घरी. बेकार ऊन आहे. तर आता अजून ऊन वाढत जाईल हळूहळू, पुढे उन्हाळा जसं पडत जाईल तसं. चला हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.